यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। आज मी माईसाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात त्यांचं काय योगदान होतं या संदर्भानं मी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तरार्धात माईसाहेब आंबेडकर आल्यात। बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या माईसाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचं 15 एप्रिलला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा जो सहवास 1947 ते बाबासाहेबांसोबत त्यांचा 8 ते 9 वर्षाच्या कालावधीपर्यंत त्यांना सहवास लाभला। ज्या माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबाच्या जीवनात येऊन बाबासाहेबाला नवचैतन्य दिलं, असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती बरी राहत नव्हती। डॉक्टरांनी तपासल्यानंतर असं निदर्शनास आलं की बाबासाहेब आंबेडकर हे मालवती ज्योत आहेत, म्हणजे ही ज्योत जी आहे ही मालवणार आहे। अशा वेळी बाबासाहेब आंबेडकरांना नवचैतन्य किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांची ज्योत पेटवण्याचं काम माईसाहेब आंबेडकरांनी केलं। त्यांच्यासोबत असलेले मालवणकरांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना जगले पाहिजे। समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण त्यांची गरज आहे। जर का बाबासाहेबाची ज्योत जर मालवली तर या देशातला जो अस्पृश्य माणूस आहे, या देशातला जो वंचित माणूस आहे, ज्याचे हजारो वर्षाचे हक्क इथल्या धर्मांध व्यवस्थेने दडपले होते, ते हक्क जर त्या हक्काच्या संघर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवणे हे गरजेचं आहे। आणि बाबासाहेबांच्या या संपूर्ण 9 वर्षाचं जे आयुष्य मालवणार होतं, ते आयुष्याची ज्योत पुन्हा माईसाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण कर्तृत्वामुळे ही ज्योत 8 ते 9 वर्ष सतत पेटत राहिली। माईसाहेब म्हणतात की बाबासाहेबांना अनेक व्याधी होत्या, त्यामध्ये श्वसनाचा त्रास होता, त्यांना दमा होता, त्यांना गुडघ्याचा त्रास होता आणि या संपूर्ण श्वासातून 1953ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका आला होता। या हृदयविकाराच्या झटक्यामधून माईसाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचवलं। म्हणजे माईसाहेब आंबेडकरांवर जो आरोप केला जातो की बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेब आंबेडकरांनी मारलं, परंतु आपण जेव्हा माईसाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनाचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा असं लक्षात येते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दम्याचा त्रास होता, श्वसनाचा त्रास होता, बाबासाहेब आंबेडकरांना श्वास घेण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये म्हणून माईसाहेब आंबेडकरांनी आपल्या घरी ऑक्सिजनच्या नळकांड्या ठेवल्या होत्या। आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना श्वसनाचा त्रास होतो तेव्हा तेव्हा ऑक्सिजन पुरवल्या गेलं पाहिजे याची व्यवस्था माईसाहेब आंबेडकरांनी केली होती। बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीज होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दिल्लीत राहत होते तेव्हा दिल्लीची थंडी अतिशय भयानक होती। मग बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीमध्ये थंडीपासून संरक्षण करावं म्हणून
त्यांच्या रूममध्ये हीटरची व्यवस्था माईसाहेब आंबेडकरांनी केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना गुडघ्याचा त्रास होता, पायाचा त्रास होता. म्हणजे गुडघ्याच्या त्रासावर औषधी तर ते द्यायचेच, परंतु त्यांनी एक पारंपरिक ज्या विटा असतात त्या विटा कापडामध्ये गरम करायच्या आणि त्या विटा गरम करून बाबासाहेबाचे गुडघे आणि पाय त्या शेकायच्या. म्हणजे बाबासाहेबांना गुडघ्याच्या त्रासापासून वेदनामुक्त व्हावं. जी बाई नळकांड्या ठेवते ऑक्सिजनच्या, जी थंडीपासून हीटरची व्यवस्था करते, जी माऊली विटा गरम करून बाबासाहेब आंबेडकरांचे पाय शेकते, ती माऊली खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारू शकते का याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेबांचं जेव्हा निधन झालं तर निधन झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबाला मारलं असेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक लोकांनी मागणी केली की पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. 19 जे खासदार होते या खासदारांनी पत्र दिलं सरकारला. पण असा एक नियम असतो की जेव्हापर्यंत पोस्टमॉर्टम तेव्हा करावं लागतं की जेव्हापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना जर मुलगी असती किंवा मुलगा आहे तर मुलांनी म्हटलं की माझ्या वडिलांना मारण्यात आलं, त्याचं पोस्टमॉर्टम व्हावं, तेव्हा सरकार पोस्टमॉर्टम करते. परंतु त्याच्या पत्नीने जर पोस्टमॉर्टम जर म्हटलं तर पोस्टमॉर्टम होत नाही. मुलांनी किंवा मुलींनी पोस्टमॉर्टम करण्याची परवानगी द्यावी लागते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांनी पोस्टमॉर्टम करण्याची काही गरज नाही असं म्हटलं तरीही पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आहे हा सरकारने संसदेमध्ये जाहीर केला आणि सर्व डॉक्टरांच्या संपूर्ण याच्यामध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जो रिपोर्ट आहे तो संसदेमध्ये त्यांनी ठेवला आणि त्यांच्या असं लक्षात आलं डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो मृत्यू आहे हा मृत्यू नैसर्गिक झाला. अनेक लोक म्हणतात की पोस्टमॉर्टम सरकारने केलंच नाही, पण त्याचे एव्हिडन्स आहे, त्याच्यावर संसदेमध्ये जे काही झालं कामकाज त्या कामकाजाचे मिनिट्स आहेत, मग ते तर आपण नाकारू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जो बुद्धाणीस धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि त्या बुद्धाणीस धम्माची जी प्रस्तावना लिहिली ती प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांनी रफ लिहिली होती आणि 5 डिसेंबरला बाबासाहेबांनी सांगितलं होतं नानकचंद रत्तूला की ही फेर कर, कारण नानकचंद रत्तू हे काही बाबासाहेब आंबेडकरांचे पीएन होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे टायपिस्ट होते आणि फेर करायला त्याला सांगितलं. पण सकाळी नानकचंद रत्तूंनी जी टाईप करून जर ती प्रस्तावना जी आणली तर बाबासाहेब आंबेडकरांचा तो मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे ती प्रस्तावना तशीच राहिली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाणीस धम्म आहे हा 1957ला प्रकाशित करण्यात आला आणि त्याचे जे सर्व अधिकार होते ते अधिकार पीपल एज्युकेशन सोसायटीकडे होते. त्यामध्ये आर भोळे होते, त्यामध्ये रेंगे होते, त्यामध्ये घनश्याम तळवटकर होते. या तिघांनाही काय प्रकाशित करायचं काय प्रकाशित करू नये याचे अधिकार होते. जेव्हा बुद्धाणीस धम्म छापल्या गेला तेव्हा यांनी हेतू पुरस्पर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धानी धम्मासाठी प्रस्तावना लिहिली होती ती प्रस्तावना यांनी नाकारली आणि पहिल्या बुद्धानी धम्माच्या आवृत्तीमध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना दिसत नाही. जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना त्यावेळी जर घनश्याम तळवटकर किंवा रेंगे किंवा आर भोळे यांनी जर त्या बुद्धानी धम्मामध्ये जर छापली असती, त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला जे उत्तरार्धात जे आयुष्य मिळालं ते आयुष्य मला माईसाहेब आंबेडकरांमुळे मिळालं, ते मला मालवणकर डॉक्टरमुळे मिळालं. आणि बुद्ध आणि धम्माच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मालवणकर आणि माईसाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, त्यांचे आभार मानलेले आहे. त्यांनी मला जगवलं एवढे वर्ष, यासाठी बाबासाहेबांनी त्यांना त्या बुद्ध आणि धम्माच्या प्रस्तावनेमध्ये एक चांगलं स्थान दिलेलं आहे. रेगेला असं वाटलं, आर भोळेला असं वाटलं, घनश्याम तळवटकरला वाटलं, जर का हा पैलू माईसाहेब आंबेडकरांचा लोकांसमोर आला तर माईसाहेबांचं वर्चस्व वाढेल आणि आपलं कर्तृत्व कमी होईल, या भावनेने या लोकांनी ती प्रस्तावना छापली नाही. यावरून असं लक्षात येते की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या माऊलीला एवढं स्थान दिलं, मग आपण कोण करंटे लागलो की त्या माऊलीला वाईट म्हणू? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, मी असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांना 1950च्या आधी जर बाबासाहेबांचा मृत्यू झाला असता तर मला वाटतं की माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांना मारलं असतं, पण असं झालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 1956ला होतो आणि भारतीय राज्यघटना ही 1950ला भारताला सादर केल्या जाते. म्हणजे ब्राह्मणांना किंवा त्या बाईला कळत नव्हतं की भारताचं जर संविधान जर लिहिलं, भारताचं जर संविधान लिहिलं तर हे संविधान इथल्या देशातील बहुजनांच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. या देशातले गुलाम मोकळे होईल. मग तिला मारायचं असतं तर तेव्हाच तिने मारून टाकलं असतं. बहुजनांच्या मुक्तीचा जाहीरनामा तिने लिहू दिला असता का? अरे बाबासाहेब आंबेडकरांचे पाय दुखत असतानाही, हात दुखत असतानाही बाबासाहेब संविधानाची पानं माईसाहेब आंबेडकरांना लिहायला देत होती. बाबासाहेब डिक्टेट करायचे आणि माईसाहेब ती पानं लिहायची. म्हणजे भारताचं संविधान देशाच्या गुलामांना मुक्त करण्यासाठी लिहिण्यात आलं. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय साठी लिहिल्या गेलं. एवढं संविधान लिहिण्यासाठी माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं. ती माऊली बाबासाहेब आंबेडकरांना कशी मारू शकते? तोच दुसऱ्या जीवनामध्ये त्यांनी मग या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदू कोड बिल लिहायला घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी. हिंदू कोड बिल हे माईसाहेब आंबेडकरांना समजत नव्हतं, कारण त्यावेळी वर्चस्वाची लढाई होती आणि वर्चस्वाच्या लढाईमध्ये उच्चवर्णीयांच्या स्त्रिया किंवा उच्चवर्णीय लोकच श्रेष्ठ असायला पाहिजे. असा जाऊ हिंदू कोड बिल जो स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा होता, त्या हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी माईसाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकरांना इतकी मदत केली की या देशातल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या हजारो वर्षापासून गुलाम आहेत, ज्यांचे संपूर्ण हक्क इथल्या व्यवस्थेने नाकारले, पोटगीपासून त्यांना दूर केलं. शिक्षणाचा अधिकार नाही, लिहिण्याचा अधिकार नाही, लग्न झाल्यानंतर पोटगी मिळत नाही. हे सर्व हक्क मिळावे म्हणून माईसाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी मदत केली. मग कशी काय ती माईसाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांना मारू शकतात? म्हणजे हे तर इथल्या या देशामध्ये स्त्रियांच्या मुक्तीसाठी हिंदू कोड बिल लिहिल्या जाते.
भारतीय संविधान लिहिल्या जाते, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोर्टाची नोटीस आली की 40,000चं कर्ज जर फेडलं नाही तर राजगृहावर कुडकी येईल. बाबासाहेब दिल्लीत राहत होते. बाबासाहेबाला असं वाटलं की आता जर आपण 40,000चं कर्ज फेडलं नाही तर राजगृहावर टाळा लागेल. आणि बाबासाहेब असं नेहमी म्हणायचे की माझ्या पुस्तकाला बेलीपाने हात लावला तर मी त्याला बंदुकीच्या गोळीने ठार मारेन. म्हणजे पुस्तकावर एवढं प्रेम करणारा माणूस, ज्यांना 40,000चं कर्ज म्हणून नोटीस आली कोर्टाची, अशा वेळी माईसाहेब 40,000 त्यांच्याकडे नसतानाही बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये होते. या व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना एक शेड्यूल कास्ट नावाचा पुरणसिंग नावाचा माणूस होता. बाबासाहेब आंबेडकरांना पुरणसिंगला नोकरी लावून दिली होती. त्यावेळेस त्याला एक डेप्टी इंजिनियरचा दर्जा दिला होता. आणि या माणसाने जे काही काम केलं होतं त्या कामाचं बक्षीस बाबासाहेब आंबेडकरांनी पुरणसिंगला दिलं होतं, जो शेड्यूल कास्ट होता. माईसाहेब आंबेडकर त्या पुरणसिंगकडे गेल्या. त्यांची मुलगी पण होती, पण तो बिचारा थकला होता, पण तो काही पैसे देण्याच्या तयारीत नव्हता. पण त्याच्या मुलीला हा प्रश्न कळला. तिला असं वाटलं की आपल्या वडिलाला त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी सहकार्य केलं, तर त्यांच्या पुरणसिंगच्या मुलीने माईसाहेब आंबेडकरांना 20,000ची मदत केली. आपण तर आपले म्हणतो, मग 20,000 राहिले. मग 20,000 कसे मिळवले असेल? कमलकांत चित्रेला या कामासाठी त्यांनी लावलं. कमलकांत चित्रेनी 20,000चं कर्ज पीपल एज्युकेशन सोसायटीकडून काढलं. म्हणजे एक मुलगी बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण फेडण्यासाठी 20,000 देते. जी पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली, ती सोसायटी बाबासाहेबांना 20,000चं कर्ज देते. मग यावरून असं लक्षात येते की आपली लोक बाबासाहेबांना मदत करत नव्हती. 40,000चं जे कर्ज होतं ते कर्ज माईसाहेब आंबेडकरांनी दिल्ली ते मुंबईचा प्रवास केला आणि बाबासाहेबाचं जे 40,000चं कर्ज होतं ते कर्ज त्यांनी फेडलं. बघा, 40,000चं कर्ज बाबासाहेबाचं ती फेडते. ती माऊली बाबासाहेबांना मारू शकते का? अरे बाबासाहेब मुंबईहून दिल्लीपर्यंत परत जेव्हा माईसाहेब दिल्लीला पोहोचल्या 40,000चं कर्ज फेडून, बाबासाहेब माईसाहेब आंबेडकरांची वाट पाहत आपल्या अंगणामध्ये ज्या खुर्चीवर बसले होते त्याच खुर्चीवर ते माईसाहेब आंबेडकर येतपर्यंत बसून राहिले. माईसाहेब आल्यानंतर ते म्हणतात असं की आली का तू? शरू म्हणायचे बाबासाहेब तिला. शारदा तिचं नाव, बाबासाहेबांनी तिचं नाव सविता केलं आणि प्रेमाने तिला शरू म्हणायचे. माईसाहेब बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा राजा म्हणायचे. जिने संविधान लिहिण्यासाठी मदत केली, जिने भारताचं जे संपूर्ण हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी जिने प्रयत्न केला, माईसाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं आणि आपल्या जीवनातलं सर्वात मोठं जर योगदान कोणतं जर असेल तर ते माईसाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेलं 1956चं धर्मांतर. माईसाहेब बाबासाहेबांना काय म्हणतात? बाबासाहेब, धर्मांतर झालं पाहिजे. धर्मांतर जर झालं नाही
तर तुमची जी माणसं आहेत, जी हजारो वर्षापासून गुलामीच्या विळख्यात जखडलेली आहेत, जी माणसं आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, जी माणसं ज्यांना वाचण्याचा अधिकार नाही, ज्यांना लिहिण्याचा अधिकार नाही, ज्यांना बोलण्याचा अधिकार नाही, ज्यांना माणूस म्हणून उभं राहण्याचा अधिकार नाही, ती माणसं धर्मांतराने आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवू शकतात. बाबासाहेब, तुमची माणसं धर्मांतराच्या विरोधात गेली. मग BC कांबळे असो की अनेक जी माणसं आहेत, धर्मांतराच्या विरोधात का गेली? का पुढे सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यांना मतदान मिळणार नाही बौद्ध झाल्यावर, म्हणून त्यांनी धर्मांतराचा विरोध केला. पण माईसाहेब आंबेडकरांना बाबासाहेबाचा मृत्यू दिसत असेल कदाचित, म्हणून तिने आग्रह केला आणि आपली माणसं धर्मांतराच्या विरोधात गेली होती. धर्मांतरानं काय होऊ शकते हे तिला कळत नव्हतं का? MBBS डॉक्टर असलेली सुंदर मुलगी जी बाबासाहेबासोबत लग्न करते, तिला हे कळत नाही का धर्मांतर झालं तर काय होऊ शकते? 1956चं धर्मांतर झालं पाहिजे असा आग्रह धरणारी माईसाहेब. अविनाश डोडस यांनी मला एक किस्सा सांगितला होता की माईसाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी कसं बाबासाहेबांना मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं, त्यांचं मॉरल वाढवण्यासाठी काम केलं. माईसाहेब आंबेडकर धर्मांतर झालं पाहिजे याच्यासाठी बाबासाहेबांना सांगतात, बाबासाहेब धर्मांतर झालं नाही पाहिजे याच्यासाठी तुमची माणसं तुमचा घात करू शकतात. कुणाच्या हातचं जेवू नका, कुणाच्या हातचा चहा घेऊ नका, कुणाच्या हातचा कॉफी घेऊ नका. बाबासाहेब म्हणतात, मला डायबिटीस आहे, मला 2-2 तासांनी काहीतरी खायला लागते. बाबासाहेब म्हणतात की मग आपण काय करायचं? माईसाहेब सल्ला देते बाबासाहेबांना, तुम्हाला डायबिटीस आहे, 2 तासांनी खायला लागते, आपण असं करू, धर्मांतर होईपर्यंत 2 दिवसासाठी बॉईल अंडे करून घेऊ आणि बॉईल अंडे केल्यानंतर आपण हे धर्मांतर करू. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येते की धर्मांतराबद्दल तिला किती काळजी. 1956चं जे धर्मांतर झालं, त्या धर्मांतरामध्ये जी भूमिका माईसाहेब आंबेडकरांनी वठवली आणि हे धर्मांतर झालं, ती जगातली पहिली स्त्री आहे की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत तिने बौद्ध धर्म घेतला. म्हणजे बौद्ध धर्म तिने घेतला आणि बाबासाहेब आंबेडकर लगेचच गेले. अतिशय असं म्हणतात की रामाने 14 वर्षाचा वनवास त्याला मिळाला, तो ऐतिहासिक संदर्भ झाला. पण बाबासाहेब गेल्यानंतर 1956 ते 1970 पर्यंत माईसाहेब आंबेडकरांनी 14 वर्षाचा वनवास भोगला आणि 1970 नंतर त्या समाजामध्ये आल्या. तत्कालीन बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असं म्हणाले, माई तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला मी सरकारी मेडिकल ऑफिसरची नोकरी देतो किंवा राज्यसभेवर घेतो. माईसाहेब आंबेडकर इतक्या स्वाभिमानी होत्या, आजपर्यंत माझ्या पतीला काँग्रेसने इतका त्रास दिला म्हणे, त्यांच्यावर अनेक आरोप लावले म्हणे, तुमची नोकरी मला नको आणि तुमचं राज्यसभेचं पदही नको. त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णननी सुद्धा राज्यसभेवर घेण्याचं कबूल केलं. इंदिरा गांधींनी सुद्धा माईसाहेबांना राज्यसभेवर घेण्यासाठी आग्रह केला. पण काँग्रेसनी जो त्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला, ज्या हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, जो त्रास बाबासाहेबाला झाला, त्या त्रासामुळे राज्यसभेवर मी येत नाही, त्यांचं राज्यसभेचं तिकीट नाकारलं. इतकी स्वाभिमानी राहणारी ही स्त्री, जिने
2 वेळा राज्यसभा येऊन, नोकरी येऊन फक्त बाबासाहेबाच्या सन्मानासाठी हे सर्व नाकारलं, अशी स्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारू शकते का? याचा विचार अगत्यानं तुम्ही करायला पाहिजे. जेव्हापर्यंत या माऊलीला आपण सन्मान देणार नाही, जिने बाबासाहेबच्या जीवनामधलं ॲकॅडमिक जे काम आहे ते 9 वर्षामध्ये केलं आणि तिच्या या कार्यकर्तृत्वामुळे आज समाज मोठ्या ताकदीनं उभा आहे. म्हणजे आपण असं पाहतो की हा जो समाज आहे, हा समाज मोठ्यानं उभा झालेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरावर म्हणजे असं म्हणतात की बा नानकचंद रत्तूंनी जे काही सांगितलं, नानकचंद रत्तू काही हा बाबासाहेबाचा पीएन होता. बाबासाहेब आंबेडकरांकडे त्याच्यापूर्वी एक टायपिस्ट होता अँग्लो इंडियन, ज्याचं नाव मेस्सी होतं. हा नोकरीमध्ये होता. रिटायर्ड झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले की बाबासाहेब मी रिटायर्ड झालो, आता मला आराम करायचा आहे. तर बाबासाहेब मेस्सीला म्हणाले की अरे म्हणे मला दुसरा एक टायपिस्ट तू शोधून दे म्हणे. तर त्यावेळी या मेस्सीनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नानकचंद रत्तू नावाचा माणूस टायपिस्ट म्हणून शोधून काढला. म्हणजे बाबासाहेबांकडे पूर्ण वेळ नानकचंद रत्तूंनी काम नाही केलं जेवढं काही सांगितल्या जाते, आणि त्यांनी सुद्धा माईसाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे एक माणूस होता शामराव जाधव. हा शामराव जाधव नावाचा जो माणूस होता इतका हुशार होता, त्याची हुशारी पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकाकडे लक्ष देण्यासाठी त्याला आपल्या घरी आणला. बाबासाहेब आंबेडकरांचा जे काही बाजारात जाण्याचं काम हा शामराव जाधव करायचा. सुदामा नावाचा एक खानसामा होता, हा खानसामा जेवण बनवायचा. पण हा जेवण बनवत असताना पहिल्यांदा जेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर माईसाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब जेवायचे. हे माईसाहेबाच्या लक्षात आलं. बाबासाहेबांनी सुदामाला बोलवलं आणि काय रे म्हणे तू आमच्या आधीच जेवण करतो. बाबासाहेब, लाखो लोक तुमच्याकडे वाट पाहून आहेत. उद्या जर काही झालं तर हे सर्व माझ्यावर येईल, म्हणून मी पहिल्यांदा जेवतो आणि मग तुम्हाला जेवण देतो. म्हणजे बाबासाहेबावर किती निष्ठा, त्यांच्यासाठी प्राण देणारी माणसं होती. म्हणजे सुदामाचं कर्तृत्व समोर आलं नाही, शामराव जाधवांचं कर्तृत्व समोर आलं नाही. बाबासाहेबांनी मुंबईतून शामरावला दिल्लीत नेलं, पण शामराव जाधवनी कधीच माईसाहेब आंबेडकरांच्या संदर्भात कधीच वाईट बोलले नाही, चांगलं बोलत राहिले. शामराव जाधवांना माहीत होतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण चळवळीला नव्यानं उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माईसाहेब आंबेडकरांनी केलं. संविधानाची पानं असो, धर्मांतराचा विषय असो, किंवा हिंदू कोड बिल असो, किंवा 2 सार्वत्रिक निवडणुका सुद्धा माईसाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण याच्यामध्ये झाल्या. म्हणजे रंगूनला बौद्ध धम्म परिषदेसाठी नेण्यासाठी बाबासाहेबाची तब्येत खालावली होती, नेऊ शकत नव्हते. डॉक्टर मालवणकरला सोबत घेऊन माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म परिषदेसाठी घेऊन गेला. काठमांडूला घेऊन गेल्या. काठमांडूला परत येताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात माईसाहेबांना, माईसाहेब मला लुंबिनीला जायचं आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये माईसाहेबाची प्रकृती बाबासाहेबाची माहीत होती, तरीही त्या बाबासाहेब आंबेडकरांना लुंबिनीला घेऊन गेले. शेवटचं आयुष्य बाबासाहेबाचं. तिथून ते बुद्धगयाला गेले.
म्हणजे बुद्धाची पावलं जिथे जन्म झाला, जिथे ज्ञान प्राप्त झालं, शेवटच्या आयुष्यामध्ये माईसाहेब आंबेडकरांनी सर्व बुद्ध दर्शन बाबासाहेबांना केलं. एवढं कर्तृत्व जर या माऊलीने बाबासाहेब आंबेडकरांसाठी केलं असेल तर ती माऊली बाबासाहेब आंबेडकरांना कसं मारू शकते? जो नकारात्मक विचार आपण तिच्या संदर्भानं पेरला, मग कव्वालांनी पेरला, गायकांनी पेरला, जात्यावर ओव्या म्हणणारी माझी आई, माझी आजी, हिने सुद्धा तिच्यावर गीतं लिहिली. मला वाटते की ती लोक अडाणी होती. पण आपण शिक्षित आहोत. आपण चांगल्या डोक्याने विचार करून, वाचन करून जर आपण माईसाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व जर पाहिलं तर आपण तिच्या कार्यकर्तृत्वामुळे आज आपण सक्षमपणे उभे आहो. ती माऊली बाबासाहेबावर अतिशय प्रेम करायची. बाबासाहेब म्हणायचे की हिला जर मूल झालं तर हिच्यासमोर जे आव्हानं आहेत ते आव्हानं येणार नाही. बाबासाहेब प्रयत्न करायचे, पण वयामुळे तिला गर्भ थांबायचा नाही, मूल पडून जायचं. बाबासाहेबांनी तिच्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे एकदा न्यूयॉर्कला जात असताना बाबासाहेबांना आपल्या प्रकृतीचं चेक करायला जात होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माईसाहेबाला मी घेऊन गेलो असतो, परंतु बँक मला लोन देत नाही तेवढं. बाबासाहेबांना तिथे भरती करायचं होतं. 10 ते 15 हजार रुपयाचा खर्च होता. बाबासाहेबांना वाटलं की शरूला आपण घेऊन गेलं पाहिजे, परंतु बाबा लोन न दिल्यामुळे तेव्हाही बाबासाहेब माईसाहेब आंबेडकरांच्या संदर्भात म्हणतात की माझी शरू माझ्यासोबत असती तर बरं झालं असतं. एका न्यूजपेपरला इंटरव्ह्यू देताना ते म्हणतात की माझी शरू असती तर मी तिला नेलं असतं. बाबासाहेब एकटेच गेले. पैसे नसल्यामुळे त्यांना ॲडमिट होता आलं नाही, पण ते औषध घेऊन आले. अशाही परिस्थितीमध्ये माईसाहेबांनी बाबासाहेबांना जगवलं. बाबासाहेबांच्या धार्मिक कार्यात असो, बाबासाहेबांनी केलेलं जे कार्यकर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामध्ये माईसाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये तिच्या संदर्भानं जो काही किंतु परंतु आहे, आपण अहिल्याबाई होळकरांना सन्मान देतो, आपण जिजाऊला सन्मान देतो, आपण सावित्रीबाई फुलेंना सन्मान देतो, जगातल्या पुरोगामी विचाराच्या अनेक स्त्रियांना सन्मान देतो. त्यांना सन्मान दिलाच पाहिजे, त्यांचं कर्तृत्व मान्यच केलं पाहिजे. पण 9 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारताचं संविधान आणि धर्मांतर या अशा 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टी जर बाबासाहेबाच्या जीवनात जर झाल्या नसत्या तर बाबासाहेब फुल्यांसारखे सुधारक राहिले असते. या 2 घटनांमुळे बाबासाहेब जगाच्या कॅनव्हासवर आले आणि त्याचं श्रेय माईसाहेब आंबेडकरांना आहे. मग आपण या सर्वांची जयंती साजरी करतो. मग माईसाहेब आंबेडकरांनी एवढं जर कर्तृत्व आपल्यासाठी केलं असेल, बाबासाहेबाची मालवलेली ज्योत जर जिवंत ठेवली असेल, तर तिची जयंती आपण का साजरी करू नये? तिचा स्मृतिदिन आपण का साजरी करू नये? म्हणजे बाकीच्या स्त्रियांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही तरी आपण त्यांना सन्मान देतो. आणि ज्या मातेनी जी सूर्याची सावली बनून राहिली, जी सूर्याच्या प्रकाशनामुळे ती सुद्धा प्रकाशमान होत राहिली, सूर्याच्या सावलीत ही प्रकाशमान झालेली माईसाहेब आंबेडकर, जी नामांतराच्या आंदोलनात लढत राहिली, जी बुद्धगयेचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये तिचा सहभाग राहिला. राम मंदिर जिथे बनलं तिथे तिने कोर्टामध्ये केस टाकली की ती साकेत नगरी आहे, या साकेत नगरीमध्ये बुद्धाचे अवशेष आहे, ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे, तिथे बौद्ध मंदिर झालं पाहिजे, अशी कोर्टात केस टाकली.
सतत दलित पॅन्थरच्या सहवासात राहून सामाजिक आंदोलनामध्ये सहभाग घेत राहिली. नामांतराचं आंदोलन असो, बौद्ध गयेचं आंदोलन असो, साकेत नगरीचं अयोध्येचं आंदोलन असो, सतत आपल्या जीवनामध्ये ती आंदोलनं करत राहिली. बाबासाहेबाची चळवळ समोर नेत राहिली. सिम्बॉसिसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे जगातलं सर्वात चांगलं म्युझियम हे सिम्बॉसिसमध्ये आहे. बाबासाहेबाच्या वस्तू तिथे दिलेल्या आहेत. त्या वस्तू तिने जपल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबासाठी केलेलं तिचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी तिच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम करावा एवढीच अपेक्षा करतो आणि संपवतो. धन्यवाद. जय भीम.